नमस्कार मित्रांनो, ओनली बी सी एस या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण एक नवीन सब्जेक्ट बघणार आहोत. त्या सब्जेक्टचं नाव म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स असे आहे. इलेक्ट्रॉनिक्समध्ये तुम्हाला दोन पार्ट पडतात, पार्ट 1 अँड पार्ट 2. तर पार्ट 1 आपण नंतर बघणार आहोत. आज आपण पार्ट 2 बघणार आहोत. तर पार्ट 2 चे नाव आहे प्रिन्सिपल ऑफ डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स. तर चला मित्रांनो, आता आपण तुमचा सिलेबस बघूया. तर ह्यामध्ये तुमचा मित्रांनो सिलेबस मध्ये एकूण 3 चॅप्टर आहे. तर चॅप्टर 1 म्हणजे नंबर सिस्टीम अँड डिजिटल कोड्स, चॅप्टर 2 म्हणजे लॉजिक गेट अँड बुलियन अल्जेब्रा अँड चॅप्टर 3 म्हणजे कंबायनेशनल सर्किट. तर चला मित्रांनो, आपण फर्स्ट चॅप्टर बघूया. चॅप्टर नेम इज नंबर सिस्टीम अँड डिजिटल कोड्स. यामध्ये मित्रांनो आपण बघणार आहोत की डेसिमल नंबर म्हणजे काय, बायनरी नंबर म्हणजे काय, हाऊ टू कन्वर्ट बायनरी टू डेसिमल अँड डेसिमल टू बायनरी, असे काही पॉइंट्स आपण बघणार आहोत मित्रांनो. तर चला आपण हा लेसन किंवा चॅप्टर स्टार्ट करू. तर बघू शकतात तुम्ही, फर्स्ट पॉइंट तुम्हाला तुमच्या डोळ्यासमोर दिसत आहे, ते म्हणजे ॲडव्हान्टेजेस ऑफ डिजिटल डेटा ओव्हर अॅनालॉग डेटा. तर याच्यातला फर्स्ट पॉइंट, इट इज फाउंड दॅट डिजिटल डेटा कॅन बी प्रोसेड अँड ट्रान्समिटेड मोर इफिशियन्सली अँड रिअलेबली दॅन अॅनालॉग डेटा. डिजिटल डेटा हा ट्रान्समिट खूप इझी प्रकारे केला जातो असे त्यांनी सांगितलेले आहे. डेटा ट्रान्समिट खूप इझी प्रकारे केला जातो. द डिजिटल डेटा कॅन बी स्टोर मोर कॉम्पॅक्टली अँड reproduced with greater accuracy and clarity than when it is analog form. Besides this, some of the more important reason for the widespread use of digital techniques and system are. तर आता सेकंड पॉइंट, द बेसिक बिल्डिंग ब्लॉक यूज इन अ डिजिटल सर्किट ऑपरेट इन वन ऑफ द टू स्टेट. म्हणजे यामध्ये काय सांगितलेलं आहे की यामध्ये दोन स्टेट यूज होतात, ते म्हणजे ऑन अँड ऑफ. तर बघू शकतात, द नोन ॲज ऑन अँड ऑफ, विच रिझल्ट इन अ व्हेरी सिम्पल ऑपरेशन. थर्ड पॉइंट, देअर आर ओनली अ फ्यू बेसिक ऑपरेशन इन डिजिटल सर्किट विच आर व्हेरी इझी टू अंडरस्टँड. यामध्ये काही सोपे ऑपरेशन आहे आणि ते आपल्याला समजून घेण्यासाठी अतिशय योग्य आणि आपल्याला समजून घेण्यास कोणतेही अडथळा येत नाही. अतिशय सोपे ऑपरेशन यामध्ये यूज होतात असे आपण समजून घेऊ. तर बघू शकता, द लॉजिक इन्व्हॉल्व इन डिजिटल टेक्निक्स इज बेस्ड ऑन बुलियन अल्जेब्रा विच इज क्वाईट सिम्पल टू अंडरस्टँड. यामध्ये मित्रांनो लॉजिक यूज होतं आणि ते समजून घेण्यास अतिशय सोपं आहे. द लार्ज नंबर ऑफ रेडी टू यूज इलेक्ट्रॉनिक सर्किट इन द फॉर्म ऑफ सिंगल चिप known as IC are available from performing various operations. They are highly reliable, accurate, small size and the speed of operation is very high. त्याची साईज अतिशय स्मॉल आहे आणि स्पीड ऑफ ऑपरेशन ही खूप फास्ट म्हणू शकतो आपण, व्हेरी हाय आहे. तर डिजिटल सर्किट आर हायली सुटेबल फॉर कॉम्प्युटर, कॅल्क्युलेटर अँड टेलिफोन. यांनी काय सांगितले आहे की डिजिटल सर्किट हे फार उपयोगी आणि सुटेबल आहे. ते कशासाठी? कॉम्प्युटर, कॅल्क्युलेटर अँड टेलिफोनसाठी. द डिस्प्ले ऑफ डिजिटल डेटा इज व्हेरी कन्व्हिनियंट अँड इलेजंट. डिजिटल सिस्टीम इलेक्ट्रॉनिक्स कंटेन सर्किट अँड सिस्टीम इन विच देअर आर ओनली टू पॉसिबल स्टेट. त्याचे दोन पॉसिबल स्टेट पडतात. नेक्स्ट पॉइंट, दिस स्टेट आर रिप्रेझेंट बाय टू डिफरंट व्होल्टेज लेवल, युजली रेफर टू हाय लेवल अँड लो लेवल. तर बघा मित्रांनो, हाय लेवल म्हणजेच 1 अँड लो लेवल म्हणजे 0 समजू शकतात. यामध्ये म्हणजे दोन नंबर यूज होतात, म्हणजे बायनरी नंबर थोडक्यात यूज होतात, 1 अँड 0. द टू स्टेट कॅन ऑल्सो बी रिप्रेझेंट बाय स्विच with open and closed state or with lamp in the on off state. Such two state system are called binary system. मी तुम्हाला बोललो होतो मित्रांनो, ऑन अँड ऑफ म्हणजेच हाय अँड लो मध्ये 1 अँड 0 म्हणजे थोडक्यात बायनरी नंबर यूज होतात, त्यालाच आपण बायनरी सिस्टीम असेही म्हणूया. तर बघूया नेक्स्ट पॉइंट मित्रांनो, काय सांगितलेलं आहे. The binary system uses symbol 1 and 0 is called as binary bit, which a concentration of the word binary digit in
digital circuit, two different voltage level are used to represent the two bits. Normally one is represented higher voltage and which the refer as a high, and 0 is represented lower voltage level which is referred as low. मित्रांनो, मी तुम्हाला पहिलेच सांगितलं की 1 हा आपण कन्सिडर करतो हाय व्होल्टेज लेवलला आणि 0 आपण कन्सिडर करतो लो व्होल्टेज लेवलला. थोडक्यात आपण म्हणू शकतो की हे बायनरी नंबर आहे, कारण की बायनरी नंबरमध्ये दोनच बीट यूज होतात, ते म्हणजे 1 and 0. The voltage used to represent as 1 and 0 are called logic level. यालाच आपण काय म्हणतो मित्रांनो, लॉजिक लेवल असेही म्हणतो. In general, voltage range is specified or assigned to represent logic level rather than assigning a single voltage show digital signal representation. आता नेक्स्ट पॉइंट बघूया मित्रांनो. खाली बघू शकतात तुम्ही काय सांगितलंय त्यांनी, ॲज अ शो इन फिगर 1.2. तुम्ही बघू शकतात मित्रांनो फिगर. इन अ प्रॅक्टिकल डिजिटल सर्किट, हे डिजिटल सर्किट आहे. अ हाय कॅन बी एनी व्होल्टेज बिटवीन अ स्पेसिफाईड मिनिमम व्हॅल्यू and specified maximum value. Similar, low can any voltage between a specified minimum and specified maximum value. बघा मित्रांनो, लो लेवल आणि हाय लेवल हे दोन दाखवतात, व्हॅल्यू हाय आणि लो. तसंच त्यांनी सांगितलेलं आहे, बघू शकता तुम्ही, हाय कॅन बी एनी व्होल्टेज बिटवीन द स्पेसिफाय मिनिमम व्हॅल्यू अँड स्पेसिफाय मॅक्झिमम व्हॅल्यू. आणि त्याच प्रकारे लो कॅन बी एनी व्होल्टेज बिटवीन अ स्पेसिफाय मिनिमम अँड स्पेसिफाय मॅक्झिमम व्हॅल्यू. आता आपल्याला नेक्स्ट पॉइंट आहे तो म्हणजे इंट्रोडक्शन टू नंबर सिस्टीम. आफ्टर हिअरिंग द वर्ड number, we immediately think of the most familiar decimal number system with a 10 digit म्हणजे 0 to 9. हे म्हणजे आपले डेसिमल नंबर मित्रांनो, 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 and 9. However, it is only customary and not necessary to use this symbol. आता त्यांनी काय सांगितलंय की डेसिमल नंबर म्हणजे डेसिमल नंबरमध्ये 10 डिजिट यूज होतात, म्हणजे 10 डिजिट असतात, ते म्हणजे 0 to 9. तर नेक्स्ट पॉइंट, बेसिकली अ नंबर सिस्टीम इज an ordered set of symbol known as digit. त्या ऑर्डरला आपण म्हणतो बेसिकली डिजिट. and total number of symbol used in a system define the type of number system. Some of the commonly used number system are binary, octal, hexadecimal number system. बायनरी मध्ये मित्रांनो 2 नंबर यूज होतात. ऑक्टल म्हणजे 8, म्हणजे याच्यामध्ये 8 नंबर यूज होतात, आणि हेक्साडेसिमल मध्ये 16 नंबर यूज होतात मित्रांनो, हे तुम्ही लक्षात ठेवा. आणि बायनरी मध्ये 10 नंबर. तर each number system has predefined rule for performing arithmetic operation like addition, subtraction and multiplication. याच्यामध्ये आपण काही रूल्स आपण यूज करू शकतो ऑपरेशन म्हणून, ते म्हणजे ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन. इन दिस द चॅप्टर वी विल स्टडी डिफरंट नंबर सिस्टीम, देअर द इंटरकन्वर्शन अँड डिफरंट कोड्स यूज इन डिजिटल सिस्टीम. तर यांनी हेच सांगितलंय की ह्या चॅप्टरमध्ये आपण डिफरंट नंबर सिस्टीम म्हणजे बायनरी, ऑक्टेट, हेक्साडेसिमल हे बघणार आहोत. त्याच्या कन्वर्जन म्हणजे हाऊ टू कन्वर्ट बायनरी टू डेसिमल, हेक्साडेसिमल टू डेसिमल, हेक्साडेसिमल टू बायनरी, असे आपण काही कन्वर्जन आणि काही ऑपरेशन बघणार आहोत आणि शिकणार आहोत मित्रांनो. तर आता बघूया मित्रांनो डेसिमल नंबर सिस्टीम. डेसिमल नंबर सिस्टीम म्हणजे काय आहे? इन डेसिमल नंबर सिस्टीम अँड ऑर्डर सेट द 10 सिम्बॉल 0 to 9 सॉरी मित्रांनो, 0 to 9 म्हणजे 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 are the used to specify the quantities. The symbol used are known as digit. त्या सिम्बॉलला आपण म्हणतो डिजिट. साइन द डेसी स्टँड फॉर द 10. डेसिमल नंबर सिस्टीम यूज द 10 बेसिक सिम्बॉल. डेसिमल नंबर सिस्टीम मध्ये 10 नंबर म्हणू शकतो, 10 डिजिट म्हणू शकतो 10 म्हणजे, आणि 10 सिम्बॉलही म्हणू शकतो आपण. The second point, the number of different basic symbol used in a system is known as base or radix. त्या नंबर सिस्टीमला आपण काही बेस अँड रॅडिक्स ऑफ नंबर सिस्टीम असेही म्हणू शकतो.
तर साइन डेसिमल नंबर सिस्टीम हॅज 10 बेसिक सिम्बॉल. द बेस or radix of this number system is 10. The radix of binary system is 2. and ऑक्टेटचा 8 आहे. मित्रांनो, रेडिक्स म्हणजे त्या नंबर म्हणजे त्या सिस्टीम मध्ये किती नंबर आहे. फॉर एक्झाम्पल डेसिमल नंबर मध्ये किती नंबर आहे मित्रांनो, 10, म्हणून त्याचा रेडिक्स 10 येणार. बायनरी नंबर मध्ये 2 नंबर येतात म्हणून त्याचा रेडिक्स येणार 2. ऑक्टेट मध्ये 8 नंबर आहे म्हणून त्याचा रेडिक्स येणार 8. आणि हेक्साडेसिमल मध्ये 16 नंबर आहे म्हणून त्याचा रेडिक्स येणार 16. असं त्यांनी सांगितलेलं आहे. बघू शकतो आपण थर्ड पॉइंट. द रेडिक्स ऑफ बायनरी सिस्टीम इज 2. ऑक्टेट सिस्टीम इज 8 and that of the hexadecimal is 16. Representation of different quantities in decimal number system where black dot are used to represent a quantity. We can use decimal digit 0 through 9 represent quantity up to 9. In order represent 10 quantities, the decimal 10 is obtained by combining the second digit फॉलोवेड बाय द फर्स्ट. बघू शकतात मित्रांनो, तुमच्या समोर टेबल आहे. 0 ला क्वांटिटी नन आहे, 1 ला 1, 2 ला 2 अँड 3 ला 2 अँड 4 ला 3 अँड 5 ला 4, 6 ला 5 आणि 7 ला 6, 8 ला डॉट बघा क्वांटिटी मित्रांनो, 8 ला 7, 9 ला 8 अँड 10 ला 9 आणि 11 ला 10 असे क्वांटिटी मध्ये त्यांनी दिलेले आहे. तर मित्रांनो, आता खालचा पॉइंट बघा. साइन डेसिमल नंबर सिस्टीम यूज 10 सिम्बॉल. वी कॅन एक्सप्रेस ए डेसिमल नंबर, इंटीजर और होल नंबर इन युनिट. 10, 100, 10 हंड्रेड्स अँड सो ऑन. म्हणजे मित्रांनो, याच्यामध्ये आपण डेसिमल नंबरमध्ये कितीही मोठी संख्या राहू शकते, म्हणजे आपण 100 मध्येही लिहू शकतो असे त्यांनी सांगितलेले आहे. म्हणजे 200 म्हणा, खालीच एक्झाम्पल दिलेले आहे 298 असे आपण म्हणू शकतो. तर फॉर एक्झाम्पल डेसिमल नंबर 298 डिकम्पोज इंटू 298 इज इक्वल टू 200 प्लस 90 प्लस 80. तर आता आपल्याला सांगितलेलं आहे की इन पॉवर ऑफ 10 दिस बिकम 298 इज इक्वल टू 2 इंटू 10⁻². काय सांगितलं आहे, 10⁻² प्लस 9 इंटू 10⁻1 प्लस 8 इंटू 10⁻0. मित्रांनो, हे कसं केलेलं आहे बघा. डेसिमल डिजिट आहे. डेसिमल डिजिटचा आपल्याला रेडिक्स म्हणजे माहिती आहे 10 म्हणून 10 घेतलेला आहे. आणि त्यांनी सुरुवात कशी केलेली आहे बघू शकता, शेवटून केलेली आहे मित्रांनो. म्हणजे 8 इंटू 10⁻0 म्हणजे त्याच्या 10च्या डोक्यावर 0 येणार. मग प्लस पुन्हा त्यांनी काय केलेलं आहे 9 इंटू 10⁻1 प्लस 2 इंटू 10⁻2 असं म्हणजे शेवटून सुरुवात केलेली आहे. बघू शकतात तुम्ही मित्रांनो. त्यानंतर आपण बघूया पॉइंट. Thus, the decimal number can be expressed as sum of power of 10. म्हणजे त्यांनी काय सांगितलंय, पॉवर ऑफ 10. And in above example, the digit 2 has weight 200, the digit 9 has weight 90, and digit 8 has weight 8. तर तुम्ही हे आपण म्हणजे हे कसं काय आलं मित्रांनो, 200, 90 आणि 8 हे बघा पाठीमागून आपण बघितलं. हे बघ, 8चा 0 आहे म्हणजे तो 10 0 होणार आणि 8 येणार. 9चा 10 आहे म्हणून 90 येणार इंटू केल्याने. आणि 2 इंटू 10⁻2 म्हणजे 2 इंटू 100 म्हणजे 200. तर बघा मित्रांनो, ॲज वी गो फ्रॉम राईट टू द लेफ्ट and the weight also known as a place value of decimal digit, increasing in the term of power of 10. However, the decimal number may have an integer and a fractional part. The integer and the fractional part are separated by a point is known as the decimal point. The fractional point किंवा fractional number असतो मित्रांनो, म्हणजे पॉइंट मध्ये काही
व्हॅल्यू दिलेली असते, म्हणजे 10.5, 10.6 किंवा 2.6, तर त्या पॉइंटला किंवा त्या फ्रॅक्शनल पॉइंटला आपण म्हणतो डेसिमल पॉइंट. डेसिमल नंबर फॉर एक्झाम्पल बघू शकता 52.38, वेअर द 52 इज अ इंटिजर पार्ट अँड 38 इज अ फ्रॅक्शनल पार्ट ऑफ द गिवन नंबर इज वेट असाइन केस मिक्सेड नंबर आर. तर मित्रांनो, आज आपण डेसिमल नंबर बघितले, तर आता आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये बायनरी नंबर सिस्टीम बघूया. तर काही अडचण असली मित्रांनो, तर तुम्ही मला कमेंट्स बॉक्समध्ये विचारू शकतात. तसे मी इंस्टाग्रामची लिंकही देत असतो. मित्रांनो, व्हिडिओ प्लीज समजली असली तर चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट्स करा आणि व्हिडिओ शेअर करा. तर चला मित्रांनो, बाय मित्रांनो.